तर बघू शकता आपल्याला एकाच वेळेला 2 शेवला दिसलेले आहेत आणि ही शेवला ती कोणाला पण दिसत ना अशी. शेवला अजून काय पाहिजे तेवढी एक मोठी नाही झाली. हा एक नंबर. एकाच वेळी आपल्याला 5 शेवला दिसलेत. खतरनाक काय साईज आहे बघा, एक नंबर. आणि थोडा खाली खोदून घेतोय, जाम मोठ्या साईजचा आहे. तर बघा पुन्हा एकदा शेवल भेटला आणि आता आपल्याला पटापट शेवला भेटतात. हा बघा असा पाल्यांच्या मधोमध लपलेला आहे. तर नमस्कार मंडळी, तर स्वागत करतो तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आलोत आम्ही डोंगरीवरती शेवलांना आणि माझ्यासोबत आहे प्रणित. तर काल भरपूर पाऊस पडला होता, तर प्रणितला बोललो चला आज आपण शेवलाने जाऊया. तर बघूया आता आपल्याला किती शेवला भेटतात. तर आणि तुमच्याकडे पाऊस पडला का नाही ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आता जाऊया आपण डायरेक्ट शेवला बघायला. मित्रांनो पहिली बोनी झाली आहे आणि एक आम्हाला 15 ते 20 मिनिटांनी तो पण शेवल दिसलेला आहे पहिला. काढपणीत तर बघू शकता प्रणितने मस्त की बारका कोयता आणलेला आहे काढायला शेवल. तर थोडा खालूनच काढूया आपण याला. तर बघू शकता पहिली भोनी झाली आपली अशा प्रकारे. तर मित्रांनो दुसरा शेवल दिसला आपल्याला आणि बघा छोटासाच आहे. आणि बघू शकता तुम्ही पाल्याचा रंग पण एकसारखाच दिसतोय आणि शेवलांचा पण सेमच आहे. तर काढून घे प्रणित. दुसरा शेवल भेटला, तो पण प्रणितला तो पण भेटला. तर पायासमोरच होता प्रणितच्या आणि बघा भेटला, एकदम बारक्या साईजचा आहे. दुसरी सुरी घे. बघू शकता मला पण भेटलाय आता शेवल. आणि ही शेवला ती कोणाला पण दिसत ना अशी. प्रणितला 3 भेटलीत पण मला आता एकच भेटलाय. आत्ताशी माझी पण बोनी झाली आहे. तर काढून घेतोय. तर बघू शकता छोटासाच आहे पण बोनी झाली म्हणजे दिसतं आपल्याला पण शेवल. तर शेवला बघण्यासाठी नजर कावल्यासारखी लागते. ती सहजाची कोणाला पण दिसत नाही. आमच्या प्रणितला जाम दिसतात शेवला, त्याच्यासाठी आपण आज प्रणितला सोबत आणला आहे. तर तो बोलत चल दादा भेटतील बोलता. काल पाऊस जाम पडला आहे. तर बघूया आपल्याला किती शेवला भेटतात. तर आणि आम्ही आमच्या डोंगरीवर चालू आहोत गावातल्या. तर आपण प्रणितच्या पाठीपाठीत जाऊया, कारण आपल्यापेक्षा प्रणितला शेवला जास्त दिसतात. भेटली हाय काय. तर बघू शकता ते बघा हाय वलकल कोणला शेवल आहे इथं.
बघा बारक्या साईजचा आहे आणि त्याच्या साईडलाच बघा दुसरा आहे का, हा बघा दिसतो पाल्याजवळच आहे बघा. तर बघा 1 7 3 भेटते इथं आम्हाला. तर काढून घेऊया ही. आणि जिथं शेवल असतं त्याच्या आजूबाजूला बघत जा, कारण साईडला पण शेवला असतात. तर शेवलांसाठी काय नाही लागत, फक्त एक काय तुम्ही कोयता किंवा सुरी घेऊन या आणि एक सोबत पिशवी घेऊन या शेवला ठेवण्यासाठी. अशीच पटापट भेटून दे आणि आपला टार्गेट पुरा होऊ दे. तर शेवला बघत बघत आपण आईमाऊलीच्या पावलांची इथं आलेलो आहेत. आईमाऊलीचा उदो उदो. तर ही आहेत आमच्या डोंगरीवरती आई एकविराच्या पावले. तर मागे आपण इथे ब्लॉग बनवला होता, पण पाऊस आला म्हणून तो जरा ब्लॉग आपला अधुरा झाला. आणि मी तो तुम्हाला टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये, ती पण व्हिडिओ बघा. तर जाऊया आता आपण अजून शेवला बघूया पुढे. शेवला शोधत शोधत आपण आता 5 पांडवांच्या दारांची इथं आलेलो आहेत. ती पण दाखवतो तुम्हाला, कारण मागे आपण व्हिडिओमध्ये दाखवली नाही, तर ती दाखवतो तुम्हाला आज. तर हा एक आहे आणि लगेच दुसरा त्या साईडला आहे. 2 3 4 आणि एक तिकडे त्या साईडला एक प्रणित उभा आहे तिथे. आणि हा शेवटचा 5वा. तर ही आहेत 5 पांडवांचे दर. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले नाही, पण आज दाखवले. तर थोडी त्याच्यात माती वगैरे साठलेली आहे, तर बघितले असाल तुम्ही. आता जे तुम्हाला 5 पांडवांचे मी दर दाखवले, तर हे आहे भरपूर जुने आहेत. कदाचित मला असं वाटतं मी 1ली 2रीला असताना मला असं वाटतं हे दर बघितले होते आणि आता आज आलो आहे. कारण आमच्या डोंगरीवरती आई एकविराचं मंदिर होणार होता, पण ते काही कारणास्तव झालं नाही. पण ते तिथे दर आहेत आणि आईमाऊलीचे पावलं आहेत, तर ती मी दाखवली तुम्हाला. तर आईमाऊलीसाठी एक कमेंट करा, आईमाऊलीचा उदो उदो. तर चला जाऊया आता आपण पुढे. शेवला बघूया अजून. शेवला का अजून आपल्याला जास्त भेटलीच नाही, तर बघूया अजून पुढे भेटतील आपल्याला. आणि आमच्या आधी पण कोणतरी आलेलं दिसतंय, कारण माती खणलेली दिसते, तर कोणतरी आलेलं आहे. तर बघूया आपल्या नशिबात काय असतील ती भेटतील आपल्याला. तर बघू शकता आपल्याला एकाच वेळेला 2 शेवलं दिसलेले आहेत, पण ही खराब आहेत, तरी आपण काढणार नाही, कारण यांना वास येतोय, त्याच्यामुळे आपण ही काढणार नाही शेवला. तर जाऊया आता आपण पुढे. पुढे पण भरपूर भेटतील आपल्याला. तर बघा नशिबात होती पण घेता नाही आली आपल्याला. तर जाऊ दे चला. आणि आता जी तुम्ही इथं घरं बघतात, तो माझा धोनपाडा गाव आहे, बघू शकता. आणि ते खाडीतले तुम्हाला वांदले पण दिसतात, ती झाडे आहेत ना एकदम गावाच्या पलीकडे, ते खाडीतले वांदले आहेत. तर प्रणितला एक दिसला आहे शेवल, बारका आहे, घेऊया आपण. आपल्याला भाजीपुरती तरी भेटली पाहिजे आज शेवला. कुठं आहे कुठं आहे? हां, तो बघा एकदम छोट्या साईजचा आहे. पण वर गेलो होतो, पण वरती कोणीतरी काढलेले आहेत शेवला. तर घेऊया, आपल्याला जी भेटतात ती तर घेऊया. तर या वेळेला प्रणितला 3 भेटलेले आहेत शेवला, बघूया. तर बघा नजर कशी आहे, कारण नजर एकदम कावल्यासारखी लागते.
कोणाला पण नाही भेटत शेवला. हा तर बघा साईडला पाहिजे जरा. तर बघा इथे कोणतरी नेलेला आहे काढून हा इथला. आणि आपल्याला त्याच्या बाजूलाच बघा बारकी भेटलेली आहेत. तर काढून घेऊया ही आपण. आणि वरती एक आहे हा बघा, दिसतंय काठीचा रंग आणि शेवलाचा रंग सारखाच दिसतंय. तर ही आहे खरी गावातल्या मुलांची लाईफ. कारण गावाकडे असल्यावर सगळं काय भेटतो तुम्हाला. आंब, करवंद, जांभळं. आता आहे शेवलांचा सीजन सध्या. तर आम्ही आलो शेवलांना. तर बघूया अजून पुढे किती भेटतात आपल्याला. तर पुन्हा एक शेवल दिसला आपल्याला. शेवला अजून काय पाहिजे तेवढी एक मोठी नाही झाली. काढ. तर बघा प्रणितला पुन्हा एकदा एक शेवल दिसला आहे. बारक्या साईजचाच आहे बोलतोय तो. तर बघूया त्या बाजूला यायला लागेल. तर बघा मी व्हिडिओ काढायला आलो होतो, मलाच दिसत नव्हता कुठे आहे. आणि नेमका समोर होता तो. प्रणित आमचा शेवलांचा मास्टर किंग आहे. त्याला जाम दिसतात, मला एकच दिसला फक्त. नजारा वा कसा आहे, एक नंबर. आणि पक्ष्यांचा आवाज येते ना, खूप छान वाटते. भारी आवाज आहे एकदम. 2-3 पक्षी आहेत, वेगवेगळ्या आवाजाने ओरडतात. मस्त वाटते. तर बघूया. प्रणित बोललाय दादा शेवला मोठी आहेत ये इकडं. तर बघू चला. हा एक नंबर. एकाच वेळी आपल्याला 5 शेवला दिसलेत. खतरनाक. काय साईज आहे बघा, एक नंबर. बघू शकता तुम्ही. हा 1, 2, 3 आणि 4. दुसरा 5वा हा आहे 5वा शेवल. तर काढून घेऊया आपण. आणि हे बघा इकडे काय, खतरनाक पटापट भेटले आपल्याला 5. हा बघा किती मोठा शेवल आहे. आणि थोडा खाली खोदून घेतोय, जाम मोठ्या साईजचा आहे. तर बघा किती मोठा आहे शेवल. आणि त्याच्या साईडला पण एक आहे, तो जरा बारका आहे. जरा माती काढून ते साईडला मी पाला बिला जाणार. वरतीच आहे. आणि तुम्हाला दाखवतो आता शेवलाचा. हा बघा कसला मोठा आहे बघा. आणि हा खालचा त्याचा कांदा बघा किती मोठा कांदा आहे. तर घेऊया. कांदा नको ना घेऊ. तर आपण एक कांदा कट करू आणि याला परत असा ठेवूया इथं. तर बघा ही डोंगरीवरची शेवला.
तर बघा शेवलांसाठी जाम मेहनत आहे का बाई, एक इथे असं आहे, एक जवळ कुठं नाही भेटत. ते आदिवासी लोक बरोबर बाबा 50 रुपये जोडी घेतात, कारण मेहनतच आहे तेवढी. जाम शोधायला लागतात. पेनला शेवला आले होते विकायला, पण मी विचार केला काय आपण जाऊया आपल्या डोंगरीवर, आपल्याला ब्लॉक पण होईल एक, आणि आपल्या मेहनतीची शेवला खायला मजाच वेगळी. भले ते कमी का नाही भेटत आपल्याला, पण भेटतील ते भेटतील, आपल्या नशिबात का असतील ती. तर बघूया. घामाघूम झालो आहे अक्का. हाय काय जास्त करून आमच्या प्रणितला शेवला दिसतात. ठीक आहे, बारका आहे, मग बारक्या साईजचा दिसला एकदम. तर बघा एकदम बारक्या साईजचा आहे. तर चला अजून पुढे जाऊया बघायला. आणि प्रणितने जो कोयता आणलाय तो बराच जुना आहे. तर त्याने काढलाय मालावरची. बोलतो दादा हा, बोलतो एक नंबर आहे शेवलांसाठी. तर बोलतो घे चल. आमच्या आधी पण कोणतरी आलेला आहे, कारण बरीच शेवला खोदलेली दिसतात. त्याच्यामुळे एक आपल्याला 10-15 मिनटं झाले तरी एक पण नाही अजून शेवल भेटला आपल्याला. कारण पावलं पण दिसतात चालण्याची, कारण पाय सटकतात, उतरण आहे ना डोंगरीवरती इथली. तर पावलं पण आहेत आणि शेवला खोदलेली पण आहेत. म्हणजे आपल्या आधी पण कोणतरी घेऊन गेलेलं आहे. तर बघू आता आपल्याला काय भेटतात. तर नशिबात आहेत ती भेटतील आपल्याला. आता आम्ही पण खाली उतरत चाललो आहोत घरच्या दिशेने. तर बघू काय भेटतात. दमलोय सगळा, घामाघूम. तर बघा आपल्याला शेवळ भेटलेला आहे. मोठा आहे काय? मोठा साईज आहे बघ, मस्त आहे एकदम. आणि एक 10-15 मिनिटाच्या नंतर भेटलेला आपण. कांदा आहे खाली. तर बघा एक 10-15 मिनटं झाले मेहनत करून, आणि मग हा शेवल भेटला. तर घेऊया याला पण. तर कोणतरी गेलेला आहे खाली बघत बघत. तर बघू आता आपल्याला काय नशिबात आहेत ती भेटतीलच. कोणता कुठे गेला. पाणी पिऊन घेतोय, दमलोय जाम सगळा. बघ घामाघूम झालोय, नुसता घाम. बरा वाटला जेवायला. हा एक नंबर. नशीब पाणी तरी आणलेला घरून, नाही तर सगळा घासा सुकला असता. ठेवून देते जरासं, नंतर काम आहे. एक 5 मिनटं आपण इथं थोडा आराम करूया, दमलोय जाम. तर थोडी विश्रांती घेऊया आणि मग जाऊ आपण शेवला शोधायला. आणि हा आपला शेवलांचा पहिलाच वर्ष ब्लॉग बनवायचा. आपण यायचो पहिले, पण तेव्हा आपला काय यूट्यूब चॅनल नव्हता. तर आपण खाडीत भरपूर ब्लॉग बनवतो, चिंबोरी पकडण्याचे, मच्छीचे. आणि मला कमेंट पण भरपूर येतात का भावा मच्छीचे ब्लॉग कर, चिंबोऱ्या जाम दाखवतोस आम्हाला. तर आपण जाणार आहोत चिंबोरी मच्छी पकडण्यासाठी. तर आतिश भावाने आपल्याला बोलवलेलं आहे. तर रविवारी आम्ही जाणार आहोत. मच्छी तुम्हाला भरपूर मोठी मोठी दाखवू आपण त्या ब्लॉगमध्ये. जित्ता बिताडे आहेत, एक 10-10 किलोची जित्ताडे आहेत. तर ती पकडण्यासाठी पण आपल्याला बोलवलेलं आहे त्यांनी. तर जाऊ आपण, तेव्हा पण ब्लॉग बनवू. आणि आपल्यासोबत सगळे खाडीतले मास्टर आहेत सगळे. मनोज झाला, आशिष झाला, प्रदोष आहे, लक्ष्मण आहे. आणि या माश्या पण नको करतात जाम. तर थोडा आराम करूया आणि मग जाऊया आपण.
5 minutes later. तर विश्रांती करून झाली आपली. तर जाऊया, एक 5 मिनटं बसलो पण जीवाला आराम वाटला. तर जाऊया, कारण वातावरण एकदम ढगाळ आहे, त्याच्या कारण एकदम माणूस थकून जातो, घामाघूम होते एकदम. तर चला जाऊया आता आपण परत शेवला बघायला. तर तो बघा एक बारक्या साईजचा दिसलेला आहे आपल्याला शेवळ. भाव दाखवतो तुम्हाला, दिसणार नाही, एकदम फटीत आहे. हा बघा एकदम जारकाटीत होता, मस्त आहे, मीडियम साईजचा आहे. करवंदांचं झाड आहे बघा, आणि मस्त की करवंद पिकलेले आहेत, थोडीफार कच्ची पण आहेत. तर हा सीजन आहे त्यांचा करवंद पिकण्याचा. तर बघा पाण्याला शेवल दिसला तो बघा, हाय कसा आहे बघा, झाडकाठीत आहे बघा. बाजूला त्याच्या करवंदाचं झाड आहे बघा, वलकेर कोणला बघा, पाल्याचा रंग आणि शेवलाचा रंग एकच. तर बघू शकता प्रणितला भेटलेला आहे. तर बघा तिथं प्रणितला शेवल भेटला, आणि बघा त्याच्या साईडलाच एकदम मोठा शेवल आहे बघा, कसला मोठा आहे बघा, जाम मोठा आहे शेवल. आणि माझ्या ते बघा कांद्या सगळं आलेलं आहे. हा बघा किती मोठा आहे बघा, माझ्या हाताच्या एवढा आहे, एक नंबर. याला बोलतात शेवल, हा खतरनाक. आपण हा कट करूया आणि कांदा जसा तसा ठेवूया, कारण हे डुकरं वगैरे खातात, त्यांना खाऊ दे. तर आपण शेवला खाऊन घेऊया, त्यांना पण काहीतरी भेटला पाहिजे ना आपल्या डोंगरीवर खायला. तर ठेवूया हा पिशवीत. तर बघा कसा जालकाडीत आहे एकदम. जाम फट्टी नाही, बारका आहे पण ठीक आहे, चला घेऊया. थोडी माती काढून घेतो साईडची त्याच्या. हा तर बघा पुन्हा एकदा शेवल भेटला, आणि आता आपल्याला पटापट शेवला भेटतात. कारण मगाशी जो कोण आला होता ना तो खालच्या दिशेने गेला आहे. तर आम्ही आयडिया अशी केली की आपण थोडा वर जाऊन बघूया, आपल्याला भेटतील शेवला. आता इथे भरपूर भेटतात. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला मजा येईल या ब्लॉगमध्ये. बघा तो बघा भेटलाय पाण्याला, बारक्या साईजचा आहे. तो बघा पुन्हा एक भेटलेला आहे. असं एकदा भेटायला लागलं ना की पटापट भेटतात. मागाशी आपले एक 10-15 मिनटं फुकट गेले, पण आता आपल्याला पटापट भेटले, बरा वाटला जरा.
तो बघा पुन्हा एक भेटलेला आहे. प्रणित आमचा मास्टर आहे एकदम या गोष्टीत. तो बघा कसला मोठा काढला आता. आता जरा नजर नीट ठेवायला लागेल कारण आपल्याला इथं पाटापट शेवला भेटतात. परत आपल्याला शेवल दिसलेला आहे इथे. हा मस्त एक नंबर. तर बघा कशी झाडं झुडपं एकदम आहेत डोंगरीवरती. आणि मध्ये मध्ये आपल्याला तिथे शेवला पण भेटतात. तर प्रणित बघतोय त्या साईडला शेवला आणि मी या साईडला आहे. आता आपल्याला एकदम जालकाटीमध्ये भेटलेला आहे शेवल. चालला प्रणित काढायला. आणि मास्तुरीचा झाड आहे भावा, जरा नीट चाल. तो बघा बघू शकता तुम्ही कुठे शेवल दिसला. बोलतोय का याला नजर लागते कावलासारखी. कोणाची पण कामं नाही. भेटला शेवल. प्रणित मागासपासून शेवल शोधत होता आणि शेवल बघा प्रणितच्या पायाजवळच आहे. त्याला नंतर दिसला तो. हा बघा बँजोचा आवाज येते. बहुतेक कुठेतरी हालत आहे. तर बघा एक जालकाटीमध्ये आहे. तर बघा कुठे बन्या दाखव. तर बघा प्रणितने काढला आहे. ठेव. पाय घसरण्याची शक्यता जाम आहे. तर बघा आपल्याला एकाच वेळेला 2 शेवले दिसलेले आहेत. कुठे आहेत? ही बघ, ही बघ. हा बघा दुसरा कुठे गेला आता दिसला. तो तिथंच आहे. कुठे गेला. तो या साईडला. या साईडला या आता. प्रणितची नजर बघा. मला तिथून दिसता शेवल पण जवळ आलो आणि शेवलच दिसता गायब झाला. तर बघा शेवल. बाबा बाबा काय नजर आहे पाण्याची शपथ एक नंबर. काय हो शेवल बघा म्हणजे बोटा एवढा पण नाही तर शेवल पण याची नजर बाबा कावला नजर आहे. मानला पाहिजे बाबा असली नजरेला शपथ. तर आपण याला जरा काढून घ्या माती कारण मोठा असेल आतमध्ये तो. तर बघा एकदम बारक्या साईजचा होता. मानला पाहिजे प्रणित भावाला. तेवढ्या लांबून दिसला. मी जवळ येऊन मला दिसत नव्हता. तर घेऊया आपण. तर बघा एक आपल्याला शेवल भेटलेला आहे पुन्हा. थोडी माती काढूया.
आपल्याला आता एक बारक्या साईजचा भेटलेला आहे शेवगा. हा बघा, असा पाल्यांच्या मधोमध लपलेला आहे. जास्त करून आपल्याला बारक्या साईजचीच भेटतात शेवला. हे बघा, त्या दिवशी अवकाळी पाऊस पडला, सगळे झाडं बिडं तुटलेले आहेत. वारा तसा होता. वातावरण बघा पावसाचंच झालेलं आहे. आणि काल भरपूर पाणी पडलं आमच्या इथे. 1 तास तरी पाऊस पडत होता. डोंगरीवर आलो, मस्त एकदम वाटतंय. झाडांच्या च्यात खतरनाक एकदम. खाली उतरतो आस्ते आस्ते आम्ही आमच्या शेतावरती. बघू तिथं आपल्याला आंबे भेटतात काय. आणि आंब्यांचे इथं पण आपले 1-2 शेवलं भेटतात नेहमी आपल्याला. आता कसं कोण ना कोण आंबे यातल्याला येतात, तर त्याच्यामुळं आपल्याला कदाचित भेटणार नाहीत शेवलं इथे. तर बघूया आपण जाता जाता काय दिसतात का आपल्याला शेवलं. आता आलो तर आपण आपल्या आंब्याजवळ. आणि आंबे बघतोच पडलेले आहेत काय, पण नेलेले आहेत बहुतेक लोकही. कोण ना कोण येत असतात. तर बघू शकता, आपल्याला 2 ते 2.5 तास मेहनत करून आपल्याला ही शेवलं भेटलेली आहेत. आणि भाजीपुरती भेटलेली आहेत आपल्याला. तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत टाटा.